लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही, तर काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत। ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे। मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे। एकदा ई-केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे। प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे एकत्रित 4500 किंवा 6000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता, पण आता डीबीटी द्वारे पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची डोकेदुखी कायम आहे। राज्य सरकारनं ई-केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल पुन्हा खुलं केलंय, मात्र ई-केवायसी करताना महिलांना तांत्रिक अडचणी येत आहेत। पोर्टलवर लॉग इन करताना तांत्रिक समस्या येत आहेत आणि हेल्पलाईन क्रमांकावरही कोणताही प्रतिसाद मिळत नाही अशा तक्रारी आहेत। आता ई-केवायसी झालेल्या लाडकींना 2026 या नवीन वर्षात कधी हप्ता मिळणार याचीच उत्सुकता आहे। लाडकी बहीण योजनेतील 2.25 कोटी महिलांना अद्यापही लाभ मिळालेला नाहीये, तर 93 लाख शेतकरी 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत। दोन्ही योजनांच्या हप्त्यासाठी 14,000 कोटींची आवश्यकता आहे। आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांचे जमा झाले नाही त्यांचे जमा होतील। इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटतं दिसत। मिळालेत का? मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही देखील गरिबी पाहिली आहे। शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला। महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे खरं तर हे 3 महिन्यांचे पैसे ज्यांचे रखडलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये अर्थातच 3 महिन्यांचे हे एकत्र पैसे मिळणार। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता रखडलेला आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याची तुम्ही वाट पाहून असाल। त्यासोबत फेब्रुवारीचा हप्ता देखील भेटणार का, यामध्ये या ठिकाणी महत्त्वाची माहिती आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमचे मागचे 2 हप्ते देखील रखडलेले आहेत, जसं की डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता। हे 2 हप्ते भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी मधील चुकांमुळे भेटलेले नाहीत। तर हे देखील हप्ते जे आहेत जानेवारी महिन्याच्या सोबत येऊ शकतात। आणि सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे, या महिन्याचाही हप्ता या ठिकाणी येणं बाकी आहे। तर टोटल 4 हप्ते जवळपास तुमचे या ठिकाणी थकलेले आहेत। तर लाडकी बहीण योजनेच्या याबद्दलची महत्त्वाची माहिती आलेली आहे। फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असतानाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे। मागील वेळी देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील उशिरा जमा झाला होता। त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता लांबणीवरती पडल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत देखील विविध चर्चा रंगू लागलेल्या आहेत। तुम्ही देखील या सर्व थकलेल्या हप्त्यांची वाट पाहून असाल, त्याचीच महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन्ही हप्ते एकत्रित जमा होणार का असा प्रश्न अनेक लाभार्थी महिलांना पडला आहे। काही ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पैसे जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र अद्याप प्रत्यक्षात हे पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे हे हप्ते फेब्रुवारीत मिळणार की पुढे ढकलले जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बघा, दरम्यान योजनेअंतर्गत सर्व महिलांना हप्ता मिळणार नसल्याचं स्पष्ट देखील झालेलं आहे, कारण की केवळ पात्र आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे अशी माहिती आहे। आता बघा, ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली आहे त्यांना देखील हे पैसे भेटलेले नाहीत, कारण की त्यांची ई-केवायसी चुकलेली आहे। तर त्याच्यासाठी आता सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी पोर्टल जे आहे ते ओपन केलेलं आहे आणि 31 मार्च पर्यंत त्या लाडक्या बहिणींना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा दुरुस्त करून घ्यायची आहे। ज्यांचे या ठिकाणी मागचे जवळपास नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते भेटलेले नाहीत त्यांच्यासाठी, तर हे थकलेले हप्ते मग तुमचे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत भेटू शकतात। जानेवारी सोबत या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटेल की नाही त्याच्याबद्दल अजून माहिती नाही, मात्र या ठिकाणी थकलेल्या हप्त्याबद्दल माहिती पुढे आलेली ते आपण बघणार आहोत। बघा, ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली असून शासनाने ठरवलेल्या निकषामध्ये त्या बसतात, त्यांच्याच खात्यामध्ये रक्कम जमा
केली जाणार आहे. यामध्ये कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे, घरात 4 चाकी वाहन नसणे अशा गोष्टींचा समावेश आहे. अनेक महिलांनी केवायसी प्रक्रियेदरम्यान काही त्रुटी केल्याचे या ठिकाणी समोर आले आहे. त्यामुळे त्यांचा लाभ थांबवण्यात आला होता. मात्र शासनाने अशा महिलांना चूक दुरुस्त करण्याची पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देखील भेटलेला आहे. केवायसी मधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्र योग्य प्रकारे सादर करून प्रक्रिया पूर्ण केल्यास संबंधित महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील हप्त्याचे वितरण होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. तर बघा, हे सर्व केवायसी मधील दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी महिला आणि बालविकास विभाग त्याला मान्यता देणार आहे आणि त्याच्यानंतरच तुमचे राहिलेल्या पैशाचं वितरण या ठिकाणी होणार आहे. म्हणजे थकीत पैसे असतील किंवा जानेवारी महिन्याचा तुमचा हप्ता असेल तर त्यामुळे लाभार्थी महिलांनी केवायसी स्थिती तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. आता शासनाकडून अधिकृत घोषणा कधी होते आणि हप्ते प्रत्यक्षात कधी जमा होतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर याची घोषणा करणं खूप गरजेचं आहे. कारण की लाडक्या बहिणींनी जानेवारी महिना पूर्ण महिनाभर वाट पाहिली. मात्र जानेवारी नंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती. आता निवडणुका देखील या ठिकाणी संपलेल्या आहेत, परंतु अजून देखील कुठलीही अधिकृत घोषणा जी आहे ती किती तारखेला या ठिकाणी राहिलेले पैसे, थकीत पैसे काही लाडक्या बहिणींचे असतील, जानेवारी महिन्याचा हप्ते असेल, हे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात त्याची अजून कुठलीच अधिकृत तारीख घोषित केलेली नाही. मात्र ज्या लाडक्या बहिणी केवायसी दुरुस्तीमध्ये या ठिकाणी चुकलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती झाल्यानंतर त्या ज्या पात्र ठरतील त्यांचे थकीत हप्ते देखील या ठिकाणी भेटू शकतात. त्याच्याबद्दलची पुढची ही महत्त्वाची बातमी बघू शकता. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. खात्यामध्ये थेट 6,000 रुपये जमा होऊ शकतात. रखडलेले हे 4 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हे जे 2 हप्ते पूर्वी थकलेले आहेत आणि सध्या जानेवारी महिना या ठिकाणी संपलेला आहे तोही हप्ता एक थकीत आहे. हा 3रा हप्ता आणि 4था हप्ता म्हणजे सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे तोही या ठिकाणी हप्ता देणं गरजेचं आहे. तर हे टोटल 4 हप्ते सध्या थकलेले आहेत. जवळपास या ठिकाणी तुमचे हे 6,000 रुपये तुम्हाला भेटू शकतात. बघा, महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत या ठिकाणी आली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हप्ते जमा झाले नसल्याने चिंतेचं वातावरण आहे. मात्र आता अशा महिलांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिलांचे पैसे रखडले होते त्यांना आता 4 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमकी अडचण काय होती बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर 2025 पासून आणि नोव्हेंबर 2025 पासूनचे हप्ते जे आहेत याचे मुख्य कारण म्हणजे ई केवायसी करताना झालेले चुकांमुळे जमा झालेले नव्हते. अनेक महिलांनी केवायसी प्रक्रियेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली किंवा तांत्रिक त्रुटीमुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. परिणामी डिसेंबर, जानेवारी आणि आता फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्येही काही लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत. त्या महिन्यांचा या ठिकाणी हप्ता जो आहे त्यांच्या खात्यामध्ये पोहोचू शकलेला नव्हता. 4 महिने आणि 6,000 रुपयाचं गणित काय बघा, नेमकं सध्या मार्च महिना जवळ येत असल्याने डिसेंबर ते मार्च अशा सलग 4 महिन्यांचा हप्ता महिलांना एकत्रित मिळू शकतो किंवा फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत देखील हे 4 महिन्याचे हप्ते थकीत हप्त्यासहित भेटू शकतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. योजनेच्या नियमानुसार दरमहा 1,500 रुपये त्या महिन्यामध्ये दिले जातात. म्हणजेच फेब्रुवारीचे पैसे देखील मग याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजेत. जानेवारीचा हप्ता देखील थकलेला आहे आणि मागचे 2 हप्ते नोव्हेंबर, डिसेंबरचे देखील काही लाडक्या बहिणींचे थकलेले आहेत. त्यांना देखील ह्या जानेवारी महिन्याच्या किंवा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबत ते पैसे येऊ शकतात. तर बघा, ज्या 4 महिन्यांचे पैसे हप्ते एकत्रित जमा झाले तर महिलांच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये जमा होऊ शकतात. ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया आता यशस्वीरित्या पूर्ण होईल त्यांना हे थकीत लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. बघा, केवायसी दुरुस्तीसाठी तुम्हाला 31 मार्च पर्यंतची मुदत सध्या देण्यात आलेली आहे. सरकारने या तांत्रिक अडचणीची दखल घेत महिलांना केवायसी मधील चुका सुधारण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या लाभार्थी महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांना अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपली ई केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करणं आवश्यक आहे. जर 31 मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर संबंधित महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो असा इशाराही देण्यात आलेला आहे आणि पुढे ही केवायसी एडिट करण्यासंदर्भात मुदतवाढ दिली जाणार नाही असं देखील त्या GR मध्ये म्हटलेलं आहे.
तर बघा, अधिकृत घोषणेची सध्या आता प्रतीक्षा आहे. 4 महिन्याचे पैसे एकत्रित मिळण्याबाबत अद्याप सरकारने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र यापूर्वीही काही तांत्रिक कारणास्तव रखडलेले हप्ते एकत्रित देण्याची पद्धत सरकारने अवलंबली होती. तर त्याचनुसार यावेळेस देखील रखडलेले तुमचे मागचे राहिलेले थकीत हप्ते मागच्या प्रमाणेच या ठिकाणी एकत्रित वाटप केले जाऊ शकतात. त्यामुळे यावेळीही मार्च अखेरपर्यंत या ठिकाणी सर्व निधी बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. किंवा या ठिकाणी फेब्रुवारीपर्यंतचा म्हणजे नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंतचा देखील निधी एकत्र दिला जाऊ शकतो. मागचे नोव्हेंबर डिसेंबरचे काही जणांचे हप्ते जमा झालेले नाहीत तेही यासोबत भेटू शकतात. तर हे कधीपर्यंत या ठिकाणी पैसे येण्याची शक्यता असू शकते, तर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत याचा निर्णय होऊ शकतो. त्याच्याबद्दल अधिकृत माहिती लवकरच आता प्रसिद्ध होऊ शकते, कारण की निवडणुका संपलेल्या आहेत, आचारसंहिता संपलेले, त्याच्यामुळे आता निर्णय घ्यायला कुठलीही अडचण नसावी. याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की वारंवार शेअर केली जाईल. सध्या अजून अधिकृत तारीख घोषित झालेली नाही, जशी प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत त्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचा अपडेट भेटेल. धन्यवाद.